आजचा पाहणी दौरा होता. त्यामध्ये विशेष करून मॉडेल स्कूलची कामं, मॉडेल PSCची कामं, पशुसंवर्धनच्या दवाखान्यांची कामं, अंगणवाड्या तपासणी इत्यादी कामकाज इंदापूर तालुक्याचं केलेलं आहे. त्या 6 गावांच्या व्हिजिटनंतर येऊन सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासोबतची आढावा बैठक इंदापूरमध्ये झाली. त्यामध्ये विशेष करून घरकुलांच्या कामांच्या संदर्भातला आढावा घेण्यात आला. निमसाखर, उदळ, संसर या गावांच्या भेटी आपल्या केल्या. आढावा बैठकीमध्ये घरकुलांचं टार्गेट आपल्याकडे इंदापूर तालुक्याला खूप जास्त आहे. सर्वसाधारणपणे वर्षाचं टार्गेट 4,500 घरांचं आहे, जे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. म्हणून आपण विशेष भर यावर्षी घरकुलांच्या कामावर दिला होता. त्याचा आढावा सविस्तरपणे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये घेतला. काही ठिकाणी काही गावांमध्ये काम मागं असेल तर त्यांना सूचना, त्यांना अतिरिक्त काही स्टाफ द्यायची गरज होती, ती आम्ही आजच्या आढावा बैठकीमध्ये पूर्ण केलेली आहे. माझे जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी सर्व तालुक्यांना दौरा असतो, त्यातलाच हा एक दौरा इंदापूरमध्ये होता. परवा दिवशी आम्ही मागच्या आठवड्यामध्ये मावळचा दौरा झाला, त्याच्या अगोदर मुळशीचा दौरा झाला. पुढच्या आठवड्यामध्ये 2 तालुक्यांचे दौरे आहेत. त्या अनुषंगाने हा नियमित जो काही आपला आढाव्याचा दौरा असतो तो इंदापूर तालुक्याचा झालेला आहे. सर, आज आपण संसर पासून ते बोलणीपर्यंत पाहणी दौरा केलेला आहे. तर या पाहणी दौऱ्यात नेमक्या आपल्याला कोणत्या त्रुटी व प्रलंबित बाबी निदर्शनास आल्या? आपण आता उद्धट, कुरवली, निमसाखर, निर्वांगी, बोडणी, संसर ह्या गावांमध्ये दौरे केले. त्रुटी काही ठिकाणच्या कामामध्ये थोडं स्लो डाऊन झालेलं होतं, ते केलं. काही ठिकाणी उदाहरणार्थ संसरमध्ये आपला पशुसंवर्धनचा दवाखाना चांगला बांधकाम चालू आहे, अतिशय सुंदर चालू आहे. मात्र तिथं कंपाऊंड वॉलला पैसे कमी पडत होते, ते आम्ही अतिरिक्त पैसे आम्ही तिथं देऊ. संसरच्या जागेचा थोडा इश्यू आहे. संसरची PSC मंजूर आहे, त्याची वर्क ऑर्डर झाली. जागेमध्ये काही स्थानिक अडचणी आहेत, त्या आपण चर्चेच्या अनुषंगाने ते सोडून संसरची PSCचं काम सुद्धा आपण चालू करू. 1-2 गावामध्ये थोडं शाळांची कामं जी चालू आहेत ती अतिशय चांगली चालू आहे. मात्र 1-2 ठिकाणी स्लो होती, त्याला आम्ही लवकर काम पूर्ण करायच्या सूचना दिल्यात. 15 सप्टेंबर पर्यंत करावेत असे आम्ही त्यांना सूचित केले. तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शाळेचा विषय घेतला साहेब तुम्ही, तर स्वयं अर्थचालित शाळा असतात ना, त्याच्यावर आपल्या ऑफिसचा फंड गेलेला आहे साहेब. आणि दुसरी गोष्ट, आणि जे इथून काम होतं ना साहेब, त्याचा प्लास्टर बिलकुल झालेला नाही साहेब बऱ्याचशा शाळेचं. नाही, स्वयं अर्थचलित कुठल्या शाळेला फंड आमच्याकडून आहे साहेब, माझ्याकडे पुरावे आहेत. आम्ही फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेचाच मॉडेल स्कूलचा जो प्रोजेक्ट आहे, प्रत्येक केंद्रातून एक शाळा मागच्या वर्षी घेतली होती, त्याचीही कामं चालू आहेत. स्वयं अर्थचलित शाळेच्या संदर्भात आपल्याकडून म्हणजे मॉडेल स्कूलमधलं तरी तो काही प्रकल्प नाही. नंबर 1. नंबर 2, ह्या वर्षीच्या म्हणजे ह्या वर्षी हे मागच्या वर्षीला जी मंजूर झालेली कामं आहेत त्याची आता आपण कामं पूर्णत्वास नेतोय. यावर्षी प्रत्येक केंद्रातून अजून 2 शाळा घेतो. म्हणजे सर्वसाधारणपणे या वर्षी अजून आपण 52 शाळा चांगल्या पद्धतीनं मॉडर्नाइज करायचा प्रयत्न करतोय. मॉडेल स्कूलमध्ये फक्त आपण इन्फ्रास्ट्रक्चरच सुधारत नाही, तर त्यामध्ये काही असणाऱ्या बाकीच्या सुविधा, उदाहरणार्थ डिजिटल क्लासरूम करायच्या आहेत, लॅब्स करायच्या आहेत, मुलांसाठी आवश्यक असणारी लायब्ररी करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये करतोय. तर मागच्या 26 शाळा आणि ह्या वर्षीच्या 52 अशा सर्वसाधारणपणे 75 शाळा आपल्या चांगल्या होतील. घरकुलाचा बी साहेब एक प्रचंड प्रमाणात घोटाळा आहे. नाही, घरकुलाच्या ह्याच्यामध्ये घोटाळा आहे का नाही, मी एका घरामध्ये 3 घरकुल देते. मी पुरावे साहेबांना हवं तर मी देऊ शकतो. तुम्ही द्या, जे तुमचे पुरावे असतील आम्ही चौकशी करू. दुसरी बरेच दिवस झालं पैसे प्रलंबित आहे. कधीपर्यंत रोजगार हमीचे पैसे? नाही, रोजगार हमीचे पैसे तुमच्या फक्त जुना एक अडचणीचा विषय विहिरींचा आहे, त्या संदर्भात तुम्ही बोलत असाल तर त्याची चौकशी चालू आहे. मात्र ह्या वर्षीची जी रोजगार हमीची विशेष करून घरकुलांची जी कामं चालू आहेत, त्यामध्ये घरकुलांचा जो 28,000चा कंपोनेंट आहे ते रेग्युलरली
चालू झालेले आहेत. मागच्या कालावधीमध्ये काही सॉफ्टवेअरचा इश्यू होता, म्हणजे पैसे सोडल्यानंतर लाभार्थ्यांना लवकर होत नव्हती, पण ते दुरुस्त झालं. आता ते वेळेवर पोहोचतात. सर, आपण कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आज दिलेले आहेत. येस. मात्र केवळ निर्देश देण्यापेक्षा संबंधित कामे प्रत्यक्षात वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण झाली आहेत की नाही याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून कोणती ठोस मग कार्यपद्धती, मी आज दौरा काय केला, मी स्वतःच व्हिजिट केली. मॉनिटरिंग सिस्टीम याच्या मॉनिटरिंग पुढे सिस्टीम आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दौरे करतात, ज्युनियर इंजिनियर करतात, आणि मी दौरे करतोय. म्हणजे मी जवळपास आज 10 ते 12 शाळांना स्वतः व्हिजिट करतोय. त्यामुळं हा त्याचाच एक भाग आहे. म्हणजे आपण ह्या मॉडेल स्कूल असेल किंवा मॉडेल PSC असेल, ह्याच्याकडे एक तुमच्या तक्रारी ह्या स्वरूपात न बघता सजेशन काय असतील तर ते द्याव्यात. आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू. आणि गायगोटा एक फक्त कागदावर आहे साहेब. सांगा. दोन्ही नवीन इमारतीत शिफ्ट झाल्या नाही, काय कारण आहे? पावड्याला अरेस्ट नको रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आहे. हा, ते शिफ्ट झाले नाही. त्यांना मी सिव्हिल सर्जनला विचारलं, कारण तो सिव्हिल सर्जनचा विषय आहे. आम्ही थांबा त्यांना थोडा विचारलं वेळ. होतं, तर इमारतीचं बांधकाम अतिशय निकृष्ट झाले. कशाचं? त्या बांधकाम. नाही, तू ग्रामीण रुग्णालय ह्या माझ्याकडे आपल्या जिल्हा परिषदेचा विषय नाही. ग्रामीण रुग्णालय हा सिव्हिल सर्जनच्या अंडर आहे, जेडपीकडे येत नाही. आणि साहेब गायगोटा फक्त चला, आता आपल्या तुमच्या विनंतीनुसार मी थांबून सगळ्यांना बाहेर दिलेला आहे. ही प्रश्न उत्तराचा तुम्हाला सांगितलं, हा तालुक्याच्या विकासाचा विषय आहे. तुम्ही सगळेजण तालुक्याचेच आहात, बाहेरनं आलेले नाही. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर द्या. सजेशनच आहे सर. हा, सजेशन द्या. आता खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत हम्म. त्यामध्ये शासनाचे RT च्या माध्यमातून जे प्रवेश दिले जातात हम्म. त्या प्रवेशामध्ये इंदापूर तालुक्यात मोठा सावळा गोंधळ होतोय. काय झालं? याच्यामध्ये जे म्हणजे तीन किलोमीटर अंतर. 3 किलोमीटरचं अंतर आहे. द्या ना, त्याच्या वैयक्तिक बाहेरचे द्या. आहेत. जनरल स्टेटमेंट न करता तुम्ही एक काम करा की गजानन पाटीलची ऍडमिशन ह्या शाळेत व्हायला पाहिजे होती, ह्या शाळेत बरोबर, चुकीची बरोबर. झाली, अशी द्या, चौकशी करून घेऊ.